हॅलो फ्रेंड्स, मयुरेश मृण्मयी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललोय कल्याणला। मयुरेशने गाडीची नवीन नंबर प्लेट बुक केलेली, तर त्याची आज अपॉइंटमेंट आहे, तर ती आपल्याला घ्यायला जायची आहे। तिथून मग आपल्याला उद्या एक बर्थडेचं इन्व्हिटेशन पण आहे, तर त्या बर्थडे गर्ल साठी पण आपल्याला गिफ्ट बघायचं आहे। आणि मग म्हटलं तर निघालोच आहे, तर आठवड्याचा भाजीपाला पण घेऊन येऊ। तर भाजी मार्केटला पण जाणार आहे, कारण नंतर कसं होतं, मयुरेश जातो ऑफिसला आणि मग नंतर मार्केटला जायला वेळ भेटत नाही। तर त्याच्यामुळे मग आता भाजीपाला पण आपण घेऊन येणार आहे। तर अशी छोटी छोटी जी आपली कामं आहेत ती आज आपण पूर्ण करूया। हे बघा फ्रेंड्स, माझं ऑल टाइम फेवरेट लोकेशन झुडिओ। इथे मी या रोडला आली की इथे झुडिओत जातेच, नेहमीच आहे माझं। अपॉइंटमेंट आहे त्याच्यामुळे आज नाही गेलीये मी। आणि मग मयुरेश पण सारखा ओरडत राहतो, काय रोज तुझं झुडिओत असतं म्हणून। कालपासून ऑक्टोबर हीट चालू झाल्यासारखी वाटते, कारण गरम पण खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात गरम होतंय। हीट खरंच चालू झाले, पण पावसाचं काय सांगता नाही येत बाबा। कडक मस्त ऊन पडलंय, पाऊस गेलाय, 2 दिवस झाले पाऊस नाहीये, पण गरम पण खूप होतंय। बघा आता आपण इथे दुर्गाडीच्या इथे आलोय। इथे नवरात्रीमध्ये जत्रा भरते अशी, इथे तुम्ही बघू शकता कसे पाळणे वगैरे मोठे मोठे आहेत। आम्ही पण इथे येऊन गेलेलो आणि इथे आम्ही मौत का कुआचा शो बघितलेला। खूप छान होता। आता आपण आपल्या पहिल्या लोकेशनला आलेलो आहे। मयुरेश तिथे ऑफिस मध्ये गेलाय ते विचारायला, आणि तुम्ही ऊन पण बघू शकता माझ्या पाठी किती ऊन येते, खरंच खूप गरम होत। मयुरेश बघा आता नवीन नंबर प्लेट आपली घेऊन आलेला आहे, पण आपली नंबर प्लेट तर चांगली होती ना रे, मग तू का परत नवीन लावतोय? मी नाही करत आहे भाई, सरकारने नवीन नियम काढलाय, नवीन नंबर प्लेट नाही लावली तर आपल्याला फाईन बसणार। काय काय नवीन नियम असतात, पण छान आहे नवीन नंबर प्लेट, मस्त आहे। लावणार आहे की ते लावून देणार आहे? ते लोक लावून देणार। अच्छा, ते बघा तिथे समोर ऑफिस आहे आणि ते आता येतील आणि आपल्याला नवीन नंबर प्लेट लावून देतील। समोर इथे ग्रीन लीफ हॉटेल आहे। आम्ही एकदा इथे डिनर साठी गेलेलो, पण मला काय इथे एवढं म्हणजे इकडची फूड टेस्ट थोडी आवडली नाही, पण याचे ॲम्बियन्स खूप छान आहे आतून बघितलं तर। आणि इथे रात्रीचं तर अजून इथे खूप भारी वाटतं। इथे रात्रीचा लाईव्ह सिंगिंग शो पण असतो, पण तो डेली असतो की कधी असतो ते मला माहिती नाही, पण आम्ही आलेलो तेव्हा तर होतं चालू। तुम्हाला पण या रेस्टॉरंटचा कधी एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता इथे। ऊन बघा किती लागतंय, खरंच मी जाते आता सावलीत। मयुरेश मला इथे तिथे थांबवतो आणि आपण आज जातोय। हे बघा, हे दादा आता आपल्याला नवीन नंबर प्लेट लावून देत आहेत। जुनी आता आपली काढणार आहेत आणि नवीन लावून देणार आहेत। बघा आता आपण पुढे लावतोय, मागची आपली लावून झालेली आहे। तो त्या आतमध्ये कसला तरी स्टिकर लावतात। आपली नंबर प्लेट लावून झालेली आहे। नंबर प्लेट लावून झालेली आहे। तुम्ही लक्षात घ्या, जर तुमच्याकडे ती काळी बाजूची फ्रेम असेल तर तरी पण ते तुम्हाला जबरदस्ती करतील की तुम्ही ही फ्रेम घ्या, ही मजबूत आहे, ती टिकाऊ आहे वगैरे वगैरे काय काय सांगतील। 350 रुपयाची, 400 रुपयाची, 500 रुपयाची आम्ही तुम्हाला 350 ला देतो, पण तुम्ही घेऊ नका। तुमच्याकडे असेल तर तीच त्यांना लावायला सांगा। आता आपण आपल्या सेकंड लोकेशनला जातोय, म्हणजेच बर्थडे गर्ल साठी काय गिफ्ट घ्यायचंय अजून आमचं ठरलं नाहीये। सॉरी, आता आपण खाणार आहे नरूचा वडापाव, माय फेवरेट। हा, नरूचा वडापाव म्हणजे बाबा मयुरेश साठी तर काही विचारूच नका। म्हणजे तो इथे कल्याण मध्ये आला, आधी एक दिवस आला आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी आला तरी तो नरूचा वडापाव खायला जाणारच, असं आहे त्याचं। वडापाव माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो। आणि तर नरूचाच वडापाव असा नाही, कुठेही गेला आणि वडापाव दिसला की मयुरेश असं वेडा होतो त्या वड्यासाठी।
सेकंड लोकेशनला पोहोचलेलं आहे म्हणजे नरूचा वडापाव. आणि खरंच आहे वड्याची टेस्ट खूप छान असते. तुम्ही गर्दी पण बघू शकता आणि त्यांची सिटिंग अरेंजमेंट आतमध्ये आहे. वडे गरम गरम निघत आहेत. इथे आधी असे पाव आणून देतात आणि मग नंतर आपल्याला वडे पण आणून देतील ते. आता आपण 2 पाव आलेत आपले, अजून वडे यायचे आहेत. चटणी टेबलवर ऑलरेडी असते बघा, हिरवीगार. ही अशी चटणी आपण घ्यायची. जरा तिखट असते, जरा दमाने घ्यायची. हा तिखट असते ती. वडापाव आलेला आहे मस्तपैकी गरम गरम आहे. तर आता आपण टेस्ट करूया. मी चटणी नाही लावत कारण ती खूप तिखट असते. मी नुसता वडापावच खाते. मस्त आहे, गरम आहे पण. हा बाबू बघा आपल्याला बघतोय. प्रेमी, वडापाव प्रेमी. चटणी बघा तो किती तिखट खातोय. आणि त्याला घरात काय जरा जरी तिखट झालं की तिखट झालं सांगतो, पण त्याला बाहेरचं तिखट नाही लागत हा कधी काय. तर आता आपला वडापाव खाऊन झालेला आहे. तर आता आपण फायनली आपल्या सेकंड लोकेशनला जातोय. काय मयुरेश, नक्की सेकंड लोकेशनला जायचं आहे ना, की अजून तुझं काय खायचं बाकी असेल तर? नरू वडापाव खाल्ला, माझा पोट भरलेला आहे. तुम्ही जाऊन खाऊ शकता. कल्याणकर असतील तर तुम्हाला माहितच आहे नरू वडापाव, सांगायची वेगळी गरज नाही. वडा त्यांचा एवढा तिखट नसतो, पण चटणी जी असते ना ती खूप तिखट असते. आणि हा भाई प्रत्येक वेळी तुम्हाला गरमच वडा भेटणार, तरी पण तो एवढी तिखट चटणी खातो. मला नाही जमत, मी नुसता वडापावच खाते. पण टेस्ट छान आहे त्याची. चटणी में भाई चटणी पण वडापावची टेस्ट खरंच खूप छान असते. आणि गरमागरम भेटत. तुम्ही कधीही या, नेहमी तुम्हाला गरमच वडे भेटणार. तर आता आपण आपल्या सेकंड लोकेशनला आलेलो आहे. म्हणजे आता आपण बघूया आता काय घ्यायचं, अजून तिला कन्फर्म नाही आहे अजून आमचं. पण आता इथे आम्ही एका लहान मुलांचे इथे ड्रेस भेटतात आणि इथे खूप छान प्रकारचे ड्रेस भेटतात. आम्ही लास्ट टाइम पण एकदा इथून घेतलेला, तर तुम्हाला आवडलेला. तर आता इथे बघूया तिला जर का असं छान असं काय आम्हाला भेटलं तर आम्ही इथे मग ड्रेस घेऊ, नाहीतर मग काहीतरी दुसरा ऑप्शन परत आपल्याला बघितलं पाहिजे. तर हे बघा, हेच ते क्वालिटी म्हणून हे लहान मुलांच्या ड्रेसचं शॉप आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया. साल के बच्ची का हे बघा, इथे मुलांचे मुलींचे सगळ्यांचे ड्रेस भेटतात आणि खूप छान छान व्हरायटी असते. इथे तुम्हाला लहान मुलींचे फ्रॉक, वन पीस, ड्रेस जे काही पाहिजे असेल ना ते सगळं भेटतंय बघा. एकदम लहान पण नाही, म्हणजे 8 ते 10 वर्षांच्या मुलापर्यंतचे पण भेटतात इथे. तर चला मी आता तुम्हाला आत नेऊन दाखवते. बघा लहान लहान मुलांचे पण आता कॉर्ड सेट येतात. सिंगल कलर आहे. हा कॉर्ड सेट आहे. हा त्यांनी सांगितला डंगरी पॅटर्न आहे. हा एक कलर आहे, हिरवा नको. हा बघा, हा पण कॉर्ड सेट मध्येच कलर आहे. बघूया आता काय घ्यायचं तिला ते. अशी मिडी पाहिजे, मिडी पण आहे. कलर पण नवीन आहे बघा. हा कॅटलॉग आहे. हे बघा, असे फ्रॉक पण आहे त्यांच्याकडे. व्हाईट पण चालेल ना? हा चालेल. 1165. जॅकेट, जॅकेट पण आहे. जॅकेट पण आहे बघायला. सिंगल पीस आहे तो त्या रेंजमध्ये. हा 1400 पर्यंत. हा पण मस्त पीस आहे, बॉल गाऊन टाइप. त्यात कलर नाही, व्हाईट मध्ये जो आहे त्याच्यात कलर नाही. सर्व सिंगल्स आहे. मी पण दिसतोय. तुला कोणता आवडला? मला हा खूप आवडला, मस्त आहे ना. चांगला आहे. पूर्णच वाईट आहे ना. 1690. लहान पोरांना एवढं वाईट नको. तो पहिला तुम्ही रेड वाला दाखवलेला बघा. अजून कोणते? मी इथे आता तिला फ्रॉक घेतलेला आहे. ते आता आपल्याला गिफ्ट रॅप करून देत आहेत. आता कोणता घेतला ते तर आम्ही दाखवू नाही शकत, कारण बर्थडे उद्या आहे. तर आजच आता आम्ही रिव्हील नाही ना करू शकत त्याच्यामुळे. तर आता आम्ही तिला ड्रेस घेतलेला आहे. तर चला आता आपण आपल्या जाऊया थर्ड लोकेशनला, म्हणजेच भाजी मार्केटमध्ये, आणि कुठे नाही. तर आता आपण तिथे जाऊन भाजी घेऊया आणि मग तिथून बघूया मयुरेशने कुठे फिरवलं तर, नाहीतर मग घरी जायचं डायरेक्ट. चला.
हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता इथे एक स्टॉप घेतलेला कारण आम्हाला एक आमची रील शूट करायची होती. तर आता आमची ती रील शूट करून झालेली आहे. तर ती तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजवर आणि युट्यूबच्या पण आपल्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसेलच. तर आमचा इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच. तर त्या ID वर तुम्ही जाऊन आमच्या इंस्टाग्राम पेजवर आमची रील्स पण तुम्ही बघू शकता आणि युट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण मी ती रील टाकेनच नक्की. तर चला आता आपण आपल्या थर्ड लोकेशनला जाऊया. म्हणजे आता फायनली आता आपण आपली भाजी घ्यायला जाऊया कारण ती आपली राहिली आहे घ्यायची. तर मृण्मय मॅडम आलेल्या आहेत भाजीची शॉपिंग करायला. तोपर्यंत मी माझा एक आवळा खाऊन घेतो. हे कोबी द्या मला, छोटा बघून द्या. फ्रेंड्स, मी तुम्हाला मगाशीच म्हणत होती खूप ऊन पडलंय, पाऊस नाही, पण आता तुम्ही बघू शकता की पाऊस सुरू झालाय. खूप जोराचा पाऊस चालू झालाय. तर नशीब आपलं सगळं भाजी वगैरे घेऊन झालंय आणि आता पाऊस आलाय. हे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला मगाशी बोललेली ना, दुर्गाडीला इथे नवरात्रीत 9 दिवस जत्रा असते. ते बघा आता लाइटिंग वगैरे पेटलेली आहे आणि ते ट्रॅफिक पण खूप होतं त्याच्यामुळे, कारण खूप गर्दी असते इथे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही घरी जायला निघालोय. पाऊस पण थांबलाय. फ्रेंड्स, या एरियाला गोवे नाका म्हणतात. इथे तुम्हाला ना साड्यांचे मोठे मोठे शोरूम बघायला भेटतील. आता दिवाळी फेस्टिवल पण जवळ येतच आहे. तर जर तुम्हाला साड्या वगैरे घ्यायच्या असतील किंवा लग्नासाठी तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे लाईन मध्ये सगळी साड्यांचीच दुकान आहे. ती बघ, खूप मोठे मोठे शोरूम आहे. इथे तुम्हाला रिटेल होलसेल दोन्ही मध्ये मिळून जाते. खूप छान साड्या असतात हा इथे. हॅलो गाईज, आता आम्ही घरी आलेलो आहेत. हा आमचा पहिला प्रयत्न होता मोठा ब्लॉग बनवण्याचा. तर तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आमचा ब्लॉग लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा ब्लॉग शेअर पण करा. टाटा, बाय बाय, सी यू. टेक केअर.